मित्रांनो, आपण की मोनेस्ट्रीमध्ये पोहोचलेलो आहोत। की मोनेस्ट्री म्हणजे स्पिटी व्हॅलीमधील सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण, सगळ्यात आकर्षक असं ठिकाण। आयुष्यात कधी आपण सीन विसरू शकत नाहीत असा सीन त्या पहाडीवरून आपल्याला या मोनेस्ट्रीचा बघायला मिळतो। सीन कॅप्चर करण्याच्या आधी पहिल्यांदा आपण टेम्पलला व्हिजिट करू आणि मग त्या पहाडीवर जाऊ। चला टेम्पलमध्ये जाऊ। की मोनेस्ट्री हिमाचल प्रदेश राज्यातील लाहोल आणि स्पिटी या दोन जिल्ह्यांमध्ये स्पिटी नदीच्या खोऱ्यांमध्ये समुद्र सपाटीपासून 4166 मीटर उंचीवर म्हणजेच 13,668 फुटांवर एक उंच टेकडीवर ही मोनेस्ट्री स्थित आहे। की मोनेस्ट्री हा स्पिती खोऱ्यातील सर्वात मोठा मठ आणि लामांसाठी एक धार्मिक प्रशिक्षण केंद्र आहे। 1855 मध्ये त्यात 100 भिक्षू हे ज्ञानदानासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून होते। हा मठ लोचेन तुलकू यांना समर्पित आहे। की मोनेस्ट्री हे काझाच्या उत्तरेस सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तर कुलू मनाली या शहरांपासून 210 किलोमीटर अंतरावर आहे। थंड वातावरण आणि खूप हाईट यांच्यामुळं चढायला पायऱ्या चढायला खूप दमायला होतं, खूप थकवा जाणवतोय आणि नॉर्मल चक्कर जाणवते। पण आपण हाडाचे ट्रेकर आहेत, ट्रेक सोडणार नाहीत, जावंच लागेल। चला जाऊयात। आत्ता आपण मंदिरात दर्शन करू आणि मग साईट सीइंगकडे वळू। की मोनेस्ट्री गोंपा या मठाची स्थापना ही 11व्या शतकामध्ये प्रसिद्ध आध्यात्मिक शिक्षिका अतिशा यांची शिष्य असलेल्या ड्रॉम्प्टन यांनी निर्माण केल्याचे पुरावे हे इतिहासात सापडतात। तथापि हे जवळच्या रंगरीक गावातील आता नष्ट झालेल्या कदंबा मठाचा संदर्भ आहे, जो 14व्या शतकामध्ये मंगोलांच्या मदतीने आक्रमण करण्यात आले। त्यानंतर कदंबा मठ हा संपूर्णपणे नष्ट करण्यात आला होता। सतराव्या शतकाच्या मध्यात 5व्या दलाई लामा यांच्या कारकिर्दीत मंगोल लोकांकडून या की मोनेस्ट्रीची प्रचंड लुटमार करून तिचे नुकसान करण्यात आले आणि ही मोनेस्ट्री रद्द करून गेलुंपा या ठिकाणी दुसरी मोनेस्ट्री स्थापन करण्यात आली। 1821च्या सुमारास लडाख आणि कुलू यांच्यातील युद्धांदरम्यान त्याची मान्यता काढून पुन्हा की मोनेस्ट्री या ठिकाणी स्थापित करण्यात आली। 1841 मध्ये गुलाम खान आणि रहीम खान यांच्या नेतृत्वाखाली डोगरा सैन्याने या की मोनेस्ट्रीचे प्रचंड नुकसान केले। त्याच वर्षी शिखांनी सुद्धा या मोनेस्ट्रीवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये जाळपोळ झाली आणि या लागलेल्या आगीमुळे या की मोनेस्ट्रीचे प्रचंड नुकसान झाले। त्यानंतर 1975 मध्ये एक तीव्र स्वरूपाचा भूकंप या भागात झाला आणि त्यामुळे ह्या मोनेस्ट्रीचे बराचसा भाग हा खचला गेला। प्रशिक्षणार्थींसाठी नादुरुस्त असलेली ही की मोनेस्ट्री भारतीय सर्वेक्षण पुरातत्व विभाग आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने पुन्हा डागडुजी करून चांगली बनवण्यात आली। मठाच्या भिंती पेंटिंग्स आणि भित्तिचित्रांनी झाकलेल्या आहेत। 14व्या शतकातील मठ वास्तुकलेचा तो एक उत्तम नमुना आहे, जे चीनी प्रभावाचा परिणाम म्हणून विकसित झाले। की मोनेस्ट्रीच्या मठात बुद्ध प्रतिमांसह प्राचीन भित्तिचित्रे आणि पुस्तकांचा संग्रहसुद्धा या मठात सापडतो। की मोनेस्ट्रीतली प्रत्येक रूम ही 3 मजली असून पहिला मजला प्रामुख्याने भूमिगत आहे आणि तो स्टोरेजसाठी वापरला जातो। टँगूर नावाची एक खोली भित्तिचित्रांनी रंगवलेली आहे
या भित्तिचित्रांची निर्मिती 11वे ते 14वे शतक या दरम्यान झालेली आहे. की मॉनेस्ट्रीच्या मठात सध्या सुमारे 250 भिक्षूंना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांची राहण्याची व्यवस्था आहे, जे वर्षभर पवित्र भिंतींमध्ये राहतात. काही भिक्षू हिवाळ्यात दक्षिण भारतीय मठात जातात, तर काही भिक्षुक हे वर्षभर कितीही बर्फबारी झाली तरी याच मठाच्या भिंतींच्या आड राहतात. की मॉनेस्ट्रीच्या मठाचे सध्याचे प्रमुख हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील आहेत. गुरु रिनपोचे यांचा तो 19वा पुनर्जन्म मानला जातो. काळाच्या ओघात प्रचंड नुकसान झालेले या की मॉनेस्ट्री पुनश्च एकदा उभारण्यात आली आणि 2000मध्ये दलाई लामा यांच्या उपस्थितीत त्यांच्या सहस्राब्दीचा उत्सव आयोजित करण्यात आला. मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर आपण खाली उतरण्याचा निर्णय घेतला. तिथे खरं तर खूप वेळ घालवला जातो, पण आपण खाली उतरलो. त्याचं कारण खूप जोराची हवा आता व्हायला लागले आणि सगळ्यात मोठं फॉरकास्टमध्ये इथल्या लोकांनी सांगितलं की आता इथे स्नोचं मोसम खराब होत आहे. पटापट आपण त्या टेकडीवर जाऊयात आणि जो सॉनिक व्ह्यू आहे तो पाहूयात. व्ह्यूसाठीच तर आपल्याला जावंच लागेल, आपल्याला जायचंच आहे. अगदी धावत जायची वेळ आली तरी चालेल, पण आपण तिथं जाणार आहोत. आणि जेवढ्या लवकर खाली जाता येईल तेवढ्या लवकर आपण जेव्हा या ठिकाणी पोहोचलो होतो तेव्हा वातावरण खतरनाक भारी होतं. ऊन पण होतं आणि जास्त थंडी लागत नव्हती. त्याच्यामुळं आपण कॅप कवर तर काढूनच टाकली होती. जॅकेट तर पूर्ण खुला केला होता, पण नंतर लक्षात आलं की नाही, हवा एवढी जोराची वाहते की अक्षरशः अंगाला जी घासून जाणारी हवा अगदी हातामध्ये आणि पायामध्ये कळा मारून जात आहेत. म्हणून आता पूर्ण आपण स्वतःला ढाकलं आहे आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर टेकडीवर जायचं आहे, कारण मॉनेस्ट्रीचा व्ह्यू बघायचा आहे. ही मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्रीमध्ये आपण दर्शन केलं पहिल्यांदा, पण दर्शनापेक्षा आपल्याला हा व्ह्यू बघायचा होता आणि आपले नशीब थोडेसे कमी आहेत असं मला आता म्हणावं लागेल, कारण आपल्याला इथून ड्रोन फ्लाय करायचा होता. पण हवा इतकी जोराची आहे तर ड्रोन स्टेबल होईल की नाही शंका वाटते आणि त्याच्यामुळं आपण फक्त आपल्या नजरेमध्ये हा व्ह्यू साठणार आहेत. चला पटापट टेकडीवर जाऊयात. मित्रांनो, स्पिटी व्हॅलीमध्ये स्थित असलेली ही की मॉनेस्ट्री अतिशय पवित्र, शांतता आणि अध्यात्माने भरलेली अशी जागा आहे. इथे येऊन इथला अध्यात्म आणि शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुफान आलंय, स्नोफॉल. जसा आपल्याकडे पाऊस येतो, खूप जोराने पाऊस येतो, तसा बर्फ पडत आहे. क्या बात आहे यार. अक्षरशः मित्रांनो, जीभ आणि ओठ जाड झालेत, बोलता येत नाहीये आणि चेहऱ्याला जी गार हवा लागते तर जणू काही कोणी इंगळ इथं ठेवलेत, विस्तव ठेवले आणि जळतंय, इतकं त्रास होतोय. सगळं शरीर कवर आहे पण चेहरा कवर नाही, थंडी लागते. स्नोफॉल आलाय, मग स्नोफॉल होण्याच्या आधी आपल्याला पळावं लागेल, कारण स्नोफॉलमध्ये राहून जमणार नाही. कारण हा स्नोफॉल 2 दिवस आपण अनुभवतोय तो नाही आहे, हा स्नोफॉल वाऱ्यासोबत येणार आहे. त्याच्यामुळं हा स्नोफॉल खूप धोकादायक असतो आणि म्हणून अशा स्नोफॉलमध्ये कोणीही थांबत नाही. आपल्यालाही थांबून जमणार नाही. चला पळूयात, जाऊयात.
आज ज्या मॉनेस्ट्रीला आपण व्हिजिट केली ती की मॉनेस्ट्री. ही की मॉनेस्ट्री 14व्या शतकामध्ये बनवली होती. कारण आपण सकाळी जेव्हा ओल्ड मॉनेस्ट्रीला आपण भेट दिली तेव्हा आपल्या लक्षात आलं की ओल्ड मॉनेस्ट्रीकडे जी धार्मिक परंपरा असलेले मॉन्क्स खूप जास्त येऊ लागले आणि त्या मॉनेस्ट्रीमध्ये गर्दी होऊ लागली. आणि मग त्या मॉनेस्ट्रीला पर्याय म्हणून काय करावा, तर ही की मॉनेस्ट्री बांधली गेली. या की मॉनेस्ट्रीवर पण खूप परकीय आक्रमणं झाली. कारण त्यांना ह्या की मॉनेस्ट्री आणि बुद्धिझम म्हणजे बुद्ध विचार हे नको हवे होते. त्यांना हे सगळं उद्ध्वस्त करायचं होतं. पण कितीही प्रयत्न केले तरी की मॉनेस्ट्री आजही जशास तशी डौलदारपणे उभी आहे. त्याचं कारणच बुद्धांनी सांगितलेली तत्त्व. या तत्वांचं पालन करून हे मॉन्क्स एवढे स्ट्रॉंग झालेले आहेत की कोणत्याही भिकेला ते बळी पडत नाही आहेत. धर्मरक्षणाचं कार्य ते अविरत करत आहेत. आता स्नोफॉल होऊ लागला आहे. आपण लवकरात लवकर आपल्या गाडीचा पार्किंग लॉट गाठूया आणि कॅफेमध्ये काहीतरी गरम गरम खाऊया. चला. मित्रांनो, सलग तिसऱ्या दिवसाचा स्नोफॉल. थोडा छोटा स्नोफॉल आहे. डोंगरांच्या टॉपला खूप हेवी स्नोफॉल होतोय, पण तो खाली येता येता वितळून जातोय. स्नोफॉल खरं तर त्या टॉपला होतोय. ते तुफान आहे. इतक्या जोरात वारा वाहतोय आणि तेवढ्याच स्पीडला स्नोसुद्धा पडतोय. ते तुफान. त्या तुफानात आपण फसायला नको आणि म्हणून आपण आता या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात मार्गावर. चला.